लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीदेवी भराडी देवीचा यात्रोत्सव जो आहे तो 9 फेब्रुवारीला संपन्न होतोय आणि देवीला कौल लावल्यानंतर ही तारीख जाहीर करण्यात आली होती आणि त्यापासूनच जर पाहिलं तर चातकाप्रमाणे वाट पाहणारा आईचा भक्त जो आहे तो आता या यात्रोत्सवासाठी येण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि त्या निमित्ताने मंदिर प्रशासन देखील सज्ज झालेलं पाहायला मिळते। जर आपण माझ्या मागे पाहिलं तर या ठिकाणी मंदिरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई त्याचप्रमाणे मंदिर सजावटीचं काम जे आहे ते आता सध्या सुरू आहे। अवघ्या 2 दिवसावर या यात्रोत्सवाला सुरुवात होईल आणि जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मंदिराचा कळसापासून अगदी मंदिराच्या आजूबाजूचा परिसर जो आहे त्याच्या सुशोभीकरणाचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे आणि आपण जर पाहिलं तर लाखो भाविक जे आहेत ते या यात्रोत्सवामध्ये सहभागी होतात, आईचं दर्शन घेतात, आईला नवस बोलतात, नवस फेडतात आणि त्यासाठी हा जो दूरदेशी असणारा चाकरमानी असेल, परदेशात असणारा चाकरमानी असेल, हा आईचा भक्त असेल, हा या ठिकाणी आईच्या दर्शनासाठी येतोच आणि मिळेल त्या वाहनाने या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या आंगणेवाडी भराडी देवीच्या यात्रोत्सवात सहभागी होतो। आईच्या या यात्रोत्सवासाठी आलेला भक्त मिळेल त्या वाहनाने या ठिकाणी येत असतो आणि यावर्षी कोकण रेल्वे देखील सज्ज झालेली आहे। कोकण रेल्वेची विशेष अशी जादा ट्रेन अंगणे भराडी यात्रोत्सवासाठी सोडण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर या यात्रेचं विशेष असं महत्त्व असतं ते म्हणजे राजकीय नेत्यांची मांदियाळी आणि यावर्षी जर आपण पाहिलं तर मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जे आहेत ते आपल्या महापालिका निवडणुकीमध्ये जे उमेदवार निवडून आले त्यांच्या सहित या ठिकाणी आईच्या दर्शनासाठी येणार आहेत। त्यामुळे विशेष असं महत्त्व या यात्रोत्सवाला असणार आहे। जर आपण पाहिलं तर हे आंगणे कुटुंबियांचं खाजगी मंदिर जरी असलं तरी देखील प्रशासन जे आहे ते मोठ्या प्रमाणात सज्ज झालेलं पाहायला मिळते। एकाच दिवशी जिल्हा परिषदच्या निवडणुकीचा निकाल या ठिकाणी लागणार आहे। त्याचप्रमाणे त्यानिमित्ताने पोलीस प्रशासनावर येणारा भार कमी व्हावा किंवा पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे देखील आवाहन आहे ते पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे। त्यामुळे पाहिलं तर या यात्रोत्सवाला आणि लोकशाहीचा उत्सव आणि यात्रोत्सव अशा दोन्ही चा मिलाप जो आहे तो 9 फेब्रुवारीला होणार आहे। त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर पोलीस छावणीचं स्वरूप असणार आहे। त्याचप्रमाणे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील वाढवण्यात आलेला पाहायला मिळणार आहे आणि त्यानिमित्ताने अंगणे कुटुंबीय ज्या पद्धतीत सज्ज झालेले आहेत त्यामुळे आईचा भक्त, येणारा भक्त जो आहे तो देखील या यात्रोत्सवास येण्यासाठी सज्ज झालेला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेतसह विशाल रेवडेकर, LS मराठी, सिंधुदुर्ग।